नमस्कार. कुठून बोलताय? आम्ही हां. आम्ही कर्नाटक हुबळीच बोलतोय. हुबळी कर्नाटक. ओके. हा, आणि लग्नाचं आहे कोण? लग्नाची आमची मुलगी आहे. मुलगी आहे का? निशा हिरे म्हणे तिचं नाव. बरं बरं बरं. आणि ती काय शिकली आहे ती? ती बीटेक झाले तिचं IIT मध्ये. अरे वा. हां 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 हां. ओके ओके. आणि नागपूरमध्ये झाले तिचं. नागपूरमध्ये झालं. आणि ती आता काम वगैरे करते का? हा, ती सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे आता बेंगलोरमध्ये. पूर्वी हैदराबाद मध्ये होती. आता हां हां 2-3 महिने झाले तिचं ट्रान्सफर इकडे बेंगलोरमध्ये झालंय. हां 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 हां. पॅकेज वगैरे काय आहे तिचं आता 14 ते 15 पर्यंत आहे की. बरं बरं बरं. हां हां. आणि आपण बोलतोय कोण? मी तिची आई बोलते. आई मी बोलते. पण गव्हर्नमेंट सर्वंट आहे मी पण. अरे वा वा वा. हां हां हां. मी पण आणि मध्ये. वडील काय करतात? त्यांचे वडील वारलेत आता 14 वर्ष झाले. होय का? हां. बरं बरं. असू दे. ही भावंड किती आहेत? अजून एक धाकटी बहीण आहे. तिला पण आम्ही स्थळ बघायला लागलोय. ती पण इंजिनियर आहे. ती पण. होय का? हां हां. तिचं पण BE झालंय. हां 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 हां. आणि ती हुबळीमध्ये शिकली. ती पण इंजिनियर आहे ती पण. होय का? हां. आता ही लग्नाची जी मुलगी आहे ना, ती 1900 किती मधली आहे? 99 मधली आहे. आणि आणि जात कुठली? आमची इथं राजपूत म्हणून आहे आमची. हां. आणि याच्यामध्ये डॉक्युमेंट्स मध्ये आम्ही SCच आमचं जात आहे आमच्या पप्पांची त्यांच्या. ओके ओके. हां हां. SC समाज असा उल्लेख करूया आपण. आणि तुम्हाला इतर कुठली जात चालते? आम्हाला तसं काय मी जातीचं काय काही आमचं हरकत बंधन नाही. नाही तसं काय. बरं बरं. ठीक आहे. आम्हाला कोणती पण वाटतं. आम्हाला मुलगा कष्टाळू सॉफ्टवेअर डेव्हलपर तिच्याच ह्याच्यामधला पाहिजे म्हणायला लागले ती. बरं बरं बरोबर. आणि बरं ठीक आहे. आणि तो कुठला असावा मुलगा? चालतंय. महाराष्ट्राचा असला तर पण चालतोय. शक्यतो बेंगलोरमध्ये असलेलं त्याला म्हणजे तिथं एका स्टेटमध्ये बरोबर काम करलेलं राहिलं तर पण चालेल. बरं. तिकडचे महाराष्ट्राचे असले तर पण चालेल. म्हणजे तिथं ट्रान्सफर तिकडं ती करू शकते. मला असं जर मोठी कंपनी जर असली तर. बरं बरं. हां 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 हां. ठीक आहे. आता तुमचा संपर्क क्रमांक सांगा जरा. 740 हां 67 हां 37 हां 689. 689. बरोबर. ठीक आहे. ठीक आहे. अजून काय सांगायचं आहे? तर मुलगा असं कमावता पाहिजे. बरोबर. राहणीमान जरा चांगलं पाहिजे. हो खरं आहे. हो. आणि आई वडील त्यांचे आपले सगळं शिकावं, एज्युकेटेड जरा पाहिजे. बरोबर. आपल्या मुलीचे वडील काय करायचे? त्यांनी पण आमच्या ॲनिमल हजबंड्री वेटरनरी डिपार्टमेंट मध्येच होते आमचे मिस्टर. हां 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 हां. फर्स्ट डिव्हिजन ऑफिसर होते. होय का? हां 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 हां. इथं हुबळीमध्ये होते त्यांनी. धारवाडमध्ये आमच्या जिल्हा ऑफिस मध्ये FDC होते. फर्स्ट डिव्हिजन ऑफिसर होते. हां 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 हां. ठीक आहे. त्यांनी वारल्यावर मला त्यांची जॉब आल्या त्यांना. हां 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 हां. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालेल. आमच्या दोघी मुलींना पण स्थळ बघायला लागले. आता हिचं एक मोठीचं झालेलं तिला पण छोटीची डिटेल सांगा जरा. छोटीचं नाव आमिषा परशुराम हिरे म्हणे आहे तिचं. हां. आणि 1900 किती मधली आहे ती? ती 2000 मध्ये. 2000 मधली आहे. बरं. आणि ती शिक्षण काय झालं तिचं? तिचं पण इंजिनियर आहे. BE झालंय. ओके. हां. बरं. आणि ती बोला. आता 1 वर्ष झालं तिचं एज्युकेशन होऊन. हां हां. मग आता नोकरीला लागेल ती? अजून आता मी घातले सगळ्याकडे कॉल. हां हां हां. इथं तिला कॅम्पस सिलेक्शन झालं नाही आमच्या हुबळीत तिथं. हो 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 हो. आमच्या मोठीचं झालं तर हिचं झालं नाही कॅम्पस सिलेक्शन. आता 1 वर्ष 1.5 वर्ष झालं. होईल. हो 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 हो. बरोबर. तिला पण गव्हर्नमेंट नोकरीचे असले तर पण चालते. होय काय? हां हां हां. ठीक आहे. सॉफ्टवेअर असले तर पण चालते मला. चालते ना? हां हां हां. मित्रांनो हे बघा, हे अतिशय सुशिक्षित घराणं आहे. 2 मुली आहेत या लग्नाच्या. आणि SC समाज आहे. आणि मित्रांनो मुलीला
या म्हणजे दोन्ही मुली बहिणी बहिणी आहेत या. आता आपल्याला सर्वात अगोदर मोठीचं लग्न करायचं आहे, जी बेंगलोरमध्ये कामाला आहे, जॉब करते. ती 15 लाखाचं पॅकेज घेते आणि बी.टेक केलं आहे तिने, IIT मधून बी.टेक आहे तिचं. तर ती जॉब करते, त्यामुळे तिला IT क्षेत्रातला एक म्हणजे शक्यतो बेंगलोरमध्ये असेल तर उत्तम होईल, कारण तिचं जॉब आहे तो बेंगलोरमध्ये आहे, किंवा मुंबई किंवा हाय सिटीमध्ये जर असेल एखादा जॉब आणि तिची जर ट्रान्सफर होणारी असेल, कारण तिची नोकरी उत्तम आहे, त्यामुळे कसं तिची ट्रान्सफर होणारी असेल तर अतिउत्तम झालं. मित्रांनो, वायफळ लोकांनी कॉल करू नका, कारण कसं आणि सगळ्यात महत्त्वाचं, कॉल करण्यापेक्षा व्हॉट्सअप करा. कारण काय, कारण मुलीची आई जी आहे तीसुद्धा गव्हर्मेंट आहे आणि ती कामामध्ये आपल्या व्यस्त असल्यामुळे कॉल घेऊ शकत नाही. तर संध्याकाळी तुम्हाला त्या कॉलचं उत्तर मिळेल. तुमचा जो मेसेज असेल ते त्या मेसेजचं तुम्हाला संध्याकाळी तुम्हाला उत्तर मिळू शकतं, किंवा मधल्या सुट्टीमध्ये तिला जसं वेळ भेटेल तसं तुम्हाला ते उत्तर मिळू शकतं. तर वायफळ लोकांनी कॉल करू नका. जे एज्युकेटेड आहेत, चांगले डबल ग्रॅज्युएशन वगैरे असे लोक आहेत त्यांनी कॉल करू शकता, कारण जे इच्छुक आहेत त्यांनीच. उगाच कुणीही कॉल करू नका. मित्रांनो, यांचा समाज SC आहे आणि त्यांना आंतरजाती चालतं, म्हणजे जर ज्यांना SC चालतं अशा लोकांनी कॉल करायचा आहे. उगाच वायफळ लोकांनी करू नका. मॅट्रोमनीवाल्यांनी तर मुळीच करू नका, कारण विनाकारण त्यांना त्रास देऊ नका, कारण त्यांनी स्वतः प्रत्यक्षात अगोदर मला सांगितलेलं आहे या गोष्टी. बरं, आता मोठीचं झालं की छोटीचं पण करायचं आहे. छोटीला जॉब आता सध्या नाही आहे, शोधते ती जॉब, आणि तिला नक्कीच जॉब लवकरात लवकर मिळेल, कारण ती पण म्हणजे चांगल्या लेवलने ती परीक्षा देऊन पास झालेली आहे आणि तीसुद्धा इंजिनियर असल्यामुळे तिला जॉब ती चांगलंच शोधणार आहे. तर तसं तिला पण सुटेबल जर कोण वर असेल तर तो पण तुम्ही सुचवू शकता. पण आपल्याला मोठ्या मुलीचं लग्न करायचं आहे, तर ती बेंगलोरमध्ये असल्यामुळे बेंगलोरमधला शक्यतो स्थळ जे कोण आहे, ज्यांना SC कास्ट चालते आणि बी.टेक असलेल्या मुलीसाठी सुटेबल असं जर स्थळ आहे, 15 लाखपेक्षा जास्त पॅकेज असावं प्लीज, कारण मुलीला 15 लाख आहे, त्याच्यामुळे मुलाने निदान 1 लाख तरी जास्त कमवावं असं इच्छा आहे या घराची. तर आणि त्या मुलाचं स्वतःचं घर असावं, स्वतःचं अस्तित्व असावं, कुठेही असू देत, हाय सिटीमध्ये असावं अशी अपेक्षा आहे. तर जे कोण स्थळ आहे, फार अपेक्षा नाही त्यांच्या, कारण बरेच लोक असं म्हणतील की मुलीच्या अपेक्षा आहेत. हिचं शिक्षण आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. ही शिकली आहे, त्याची कमी शिकलेली असेल तर ठीक आहे, ही शिकलेली आहे, त्याच्यामुळे तिच्या अपेक्षा साहजिक आहेत. त्यामुळे कसं असं काही विचित्र वर्तणूक करू नका, कारण तिच्या शिक्षणानुसार तिचा आदर करा आणि तिने ज्या अपेक्षा ठेवलेल्या आहेत त्या योग्यच आहेत, मला तरी योग्य वाटतात. त्यामुळे तुम्हीसुद्धा ॲक्सेप्ट करा आणि सगळ्या मित्रांनी प्लीज आपली मुलगी समजून तिला जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कुठेतरी तिचा जोडीदार, जो भावी जोडीदार आहे तो तिला मिळून जाईल. आणि जास्तीत जास्त आपण मदत करूया. तिला वडील नाही आहेत, आपण वडीलधारी व्यक्ती या नात्याने आपण तिला मदत करायची आहे. मित्रांनो, जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा प्लीज. आणि जो काही तुमचा मेसेज आहे तो मुलीची आई जी आहे तिला व्हॉट्सअप करायचा आहे. उगाच कॉल करून डिस्टर्ब करू नका. आणि मित्रांनो, जाहिरातसाठी कृपया त्यांना कॉल करू नका. जाहिरातीसाठी माझा नंबर दिलेला आहे, मी स्वतः अमोल गावडे. जाहिरातीसाठी जो नंबर आहे त्या नंबरवरतीच मला कॉल करायचा आहे, हे लक्षात ठेवा. उगाच त्यांना त्रास देऊ नका. ठीक आहे, धन्यवाद.